मी मुख्यमंत्रीपदासाठी हपापलेलो नाही। 2004 साली आर पाटील आणि भुजबळांना देखील मुख्यमंत्रीपदाची ऑफर आली होती। अजितदादांचं बारामतीमध्ये वक्तव्य। मांद्र्यात भाजप आणि ठाकरे गटात पोस्टर वॉर। ठाकरेंविरोधात गेट वेल सूनचे भाजपकडून कलानगरमध्ये पोस्टर, तर गेट आउट सून फडणवीस ठाकरे गटाकडून वांद्र्यात बॅनरबाजी। धनगर आरक्षणाची याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळली। धनगर समाजाकडून एसटी प्रवर्गातून आरक्षणाची मागणी, याबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार फक्त संसद मंडळाला असल्याचाही कोर्टाचा निर्वाळा। सरकार जनतेला फसवते। 6 दिवसात सर्वेक्षण कसं पूर्ण केलं? कुठल्या आधारावर सर्वेक्षण करण्यात आलं? सरकारने अधिवेशनात स्पष्टता ठेवावी। नाना पटोलेंचा सरकारवर निशाणा। ओबीसी समाजाला धक्का न लावता आरक्षण द्या। मराठा समाजाला अतिरिक्त आरक्षण दिलं तर आमचा विरोध नाही। ओबीसी नेते बबनराव तायवाडेंची प्रतिक्रिया। बुलढाण्याच्या खामगावमधील लखनवाडात धनगर आरक्षणासाठी आंदोलक चढले टॉवरवर। अखेर 50 तासानंतर आपत्ती व्यवस्थापन पथकाकडून आंदोलकांना टॉवरवरून उतरवण्यात यश। हिंगोलीतील डोंगरकडा फाटा परिसरात नागपूर अकोला राज्य महामार्ग मराठा आंदोलकांनी रोखला। सरकारने काढलेल्या आदेशाचं कायद्यात रूपांतर करण्याची मागणी। लातूरच्या उदगीरमध्ये क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांना मराठा कार्यकर्त्यांनी घेराव घातला। कायद्यात बसणारं मराठा आरक्षण देण्यासाठी प्रयत्नशील असल्याची बनसोडेंकडून ग्वाही। हिंगोलीत औंढा नागनाथच्या राज्य महामार्गावर येळेगाव सोळंके येथे मराठा समाजाचा रास्ता रोको। बैलगाड्या रस्त्यावर आणून मराठा आंदोलकांनी अडवला महामार्ग। सोलापुरात भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांच्या घराबाहेर मराठा बांधवांचं आंदोलन। सकल मराठा क्रांती मोर्चाचं आंदोलन। दावड लोकसभेची जागा शरद पवार गट लढवणार, तर जळगाव लोकसभेची जागा ठाकरे गटाकडे जाणार। येत्या 2 दिवसात महाविकास आघाडीचं जागा वाटप होणार। भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनाला राज्यातून 710 पदाधिकारी जाणार। 17 आणि 18 फेब्रुवारीला भाजपचं दिल्लीत राष्ट्रीय अधिवेशन। राज्यातील मंत्री, खासदार, आमदार, कार्यकारिणी सदस्य दिल्लीत जाणार। कथित कोरोना बॉडीबॅग खरेदी घोटाळा प्रकरणात माजी महापौर किशोरी पेडणेकरांना अटकेपासून दिलासा। 22 फेब्रुवारीपर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे हायकोर्टाचे निर्देश। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी 20 फेब्रुवारीपर्यंत IRS अधिकारी समीर वानखेडेंना अटक करणार नाही। ईडीची मुंबई उच्च न्यायालयात हमी। कॉडिलिया क्रूज ड्रग्ज प्रकरणी वानखेडेंनी 25 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप करत सीबीआयकडून गुन्हा दाखल। राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे RT कायद्यात बदल। आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासकीय आणि अनुदानित शाळांमध्येच प्रवेश देण्यावर भर। इथे ना चालते दादागिरी ना गद्दारी आणि टायगर अभी जिंदा आहे अशा आशात सांगलीत बॅनरबाजी। जयंत पाटलांच्या वाढदिवसानिमित्त सांगलीत बॅनरबाजी। सांगलीतील आटपाडीत टेंभू योजनेचं पाणी येऊनही पाण्याची भीषण परिस्थिती। अजून किती दिवस टँकरने पाणी पुरवठा करणार? ग्रामस्थांचा सवाल।